नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। हॉटेल स्टाईल भाजी आज आपण बनवणार आहोत। अतिशय कमी अशा पदार्थांमध्ये आपण ती भाजी बनवणार आहोत, पण अतिशय चविष्ट बनवणार आहोत। ह्या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली, मी ज्या पद्धतीने करणार आहे त्या पद्धतीने जर ही भाजी तुम्ही केली तर घरातील सर्व लोकांना ही भाजी खूप आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा ही भाजी करणार। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि त्याचे असे लांब लांब काप मी करून घेतलेले आहे। तव्यावर मी त्याला फ्राय करून घेत आहे, म्हणजे असं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही कढईत देखील तो करू शकता। थोडे तेल टाकायचे आहे आपल्याला त्याच्यात आणि तो आपल्याला थोडा तांबूस होईपर्यंत होऊ द्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपला कांदा हा थोडासा तांबूस व्हायला लागला आहे। आता आपला कांदा छान फ्राय झालेला आहे। आता आपण त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे, त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊ। आता इथे मी या भाजीमध्ये टोमॅटोचाही वापर करणार नाही आहे किंवा खोबऱ्याचा देखील वापर करणार नाही आहे, तसेच हिरव्या मिरचीचा देखील वापर करणार नाही आहे। तरी देखील ही भाजी अतिशय छान चविष्ट अशी तयार होणार आहे। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो फ्राय केलेला कांदा आहे तो टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला लसणाचे काप टाकायचे आहे, तसेच आल्याचा तुकडा टाकायचा आहे थोडासा आणि जिरे टाकायचे आहे। अशा पद्धतीने आपण आता त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पण मिक्सरच्या भांड्यात आपण ती पेस्ट तयार करण्याआधी त्याच्यामध्ये फार थोडंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही आहे। घट्टच अशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी इथे जे पनीर आहे त्याचे छान काप करून घेत आहे। मीडियम साईजचे काप आपल्याला करून घ्यायचे आहे। माझ्याकडे जे पनीर होतं त्यातील जे थोडं पनीर आहे त्याचे छोटे छोटे काप मी तयार करून घेत आहे आणि जे बाकीचे जे पनीर होते ते मी राहू दिलेले आहे। त्याचा उपयोग मी पुढे करणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा। आता जे उरलेलं जे पनीर होतं आपलं, ते उरलेलं पनीर मी किसून घेत आहे किसणीने। आता इथे आपण पनीर पण किसून घेतलेलं आहे। पनीरचे पण आपले काप झालेले आहे आणि आता आपण गॅसवरती कढई ठेवून ती गरम करून घेऊया छान आणि मग त्यात तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे पनीरचे आपण काप केलेले आहे मीडियम साईजचे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि पनीर आपल्याला थोडेसेच म्हणजे थोडाच वेळ आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे। जास्त वेळ ते आपल्याला फ्राय करायचे नाही आहे। जर जास्त वेळ आपण फ्राय केले तर ते असे वातूळ होतात। अशा पद्धतीने आपले जे पनीर आहे ते फ्राय करून झालेले आहे। त्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवून पुन्हा आपण त्यात थोडे तेल टाकायचे किंवा ते तेल होते आपले उरलेले त्याच तेलामध्ये आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे। आता इथे सुरुवातीला मी तेलामध्ये लवंग टाकलेली आहे, त्यानंतर तमालपत्र टाकलेलं आहे, त्यानंतर वेलदोडा टाकलेला आहे। आपण हे थोडा वेळ तेलामध्ये होऊ द्यायचे आहे। नंतर त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पेस्ट त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे। आता आपल्याला कांद्याची जी पेस्ट आहे, आपण जी मिक्सरमध्ये पेस्ट तयार केली होती कांदा लसूण आणि अद्रकची, तर ती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। थोडा वेळ फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तिखट टाकायचे आहे। आपल्याला जर जास्त तेल हवं असेल, भाजी जर तिखट हवी असेल तर आपण जास्त तिखट टाकायचे आहे, कमी तिखट लागत असेल तर आपण कमी टाकायचे आहे। मी या ठिकाणी फक्त 2 चमचे तिखट टाकलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये मी थोडी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 1.5 चमचा मी धना पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान होऊ द्यायचे आहे। जो मसाला आहे तो आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे, बराच वेळ फ्राय करायचा त्याला आणि त्यानंतर त्याला जेव्हा तेल सुटायला लागते त्यावेळेला आपण ते
मसाला फ्राय झालेला आहे असे समजायचे। त्यानंतर मी त्यात थोडे पाणी टाकलेले आहे, कारण भाजीत मला जास्त रस्सा करायचा नाही आहे, त्यामुळे मग मी त्यामध्ये थोडेच पाणी टाकलेले आहे। आणि जे पनीर आहे, पनीरचे जे मी काप केलेले होते ते काप त्यामध्ये मी टाकलेले आहे। त्यानंतर आपण जो पनीरचा बारीक किस करून घेतलेला होता किसणीने, तो देखील त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। तसेच चवीनुसार आपण त्यात मीठ टाकून घेऊ। आणि भाजी छान आपल्याला उकडू द्यायची आहे थोडा वेळ। अशा पद्धतीने आपली चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे। आता आपण जर बघतो तर सगळ्या ठिकाणी या भाजीमध्ये टोमॅटोचा वापर केलेला असतो। मी या ठिकाणी टोमॅटोचा वापर न करता देखील ही भाजी अतिशय चविष्ट अशी तयार केलेली आहे। तर तुम्ही ही भाजी निश्चित करून बघा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।